बोल, आनंदाने यायचे का तुला? मग आनंदाने ये, चल उभी राहा. आनंदाने यायचंय तुला. तू गावाची पांढरी आहेस का? सच्चाईची गाव पांढरी आहेस का? हा, मला उतरायला नाही तर बोल, आनंदाने येते का? मग चल आनंदाने घे रे, आनंदाने. कोणी करायचं नाही. उदिगा अंबाबाई हकेल माझ्या नाव ग. ही उदिगा अंबाबाई हकेल माझ्या नाव ग. ही गोदळ मांडल गांबा गोदळाला या ग. गोदळ मांडल ग देवी गोदळाला या ग. उदिगा अंबाबाई हकेल माझ्या नाव ग. उदिगा अंबाबाई हकेल माझ्या नाव ग. आई ग गाव देवी तू ग गावाची पाडरी. अग गावाची पाडरी सर गावचं सबळ घे. अग गावाची पाडरी सर गावचं सबळ करे. अग गावाची पाडरी साऱ्या गावचं सबळ करी. गावाची पाडरी साऱ्या गावचं सबळ करी. आवाज जरा बोल, आनंदाने खेळायचे तुला? खेळायचे का? मग पहिले तुझ्या झाडाचं रक्षण, मग कुलाचं रक्षण. पहिले तुझ्या झाडाचं रक्षण, मग या गावाचं कुलाचं रक्षण. पहिले तू तुझं झाडू पकड तुझ्या हाताने. करू बा, चल. झालेस ना तू? करू बा तुझ्या हाताने तू. चल, आनंदाने यायचं. तुझी ओळख या गावाला 150 वर्षापूर्वीची मी देणार. आनंदाने आलीस तर ओळख देणार. आनंदाने येशील, घे. हो आई रथात बस. पहिल्यांदा झाले का झाडे? हा, घ्या, म्हणून थोडं होईल. आई माझी रथात बस तीना द्यावा. आई रथात बस या माझ्या बाबा. आई माझी रथात बस या देवा. आई रथात बस या माझ्या देवा. आई गावाची मालकी न द्यावा. ही बाई कोणाची मालकीने? ही सतत आजारी असायची का? आणि झोपून. जुना गावाचा कोण आहे इथं? वयस्कर, सर्वात वयस्कर. किंवा या गावाचा कोणी भगत कोणी आहे का? कोणी अजून? आई, तुमचं वय किती? बघू आईला पण या गावाची किती माहिती आहे. गावदेवीचं गाणं पुढे गेलं महाराज. आई, तुम्हाला किती वय झालं आता? हे गाव गावदेवीचं आहे का? हे गाव गावदेवीचं आहे का? नाही, मी नाही बोलतोय. हे गाणं. अग डोगर पडून आई माझी सत्वला जागती. अग डोगर पडून आई माझी इथं गावाला पावती. मी सत्वाची मालकीन माझी हाय गाव देवी. सत्वाची मालकीन मी हाय गाव देवी. सत्वाची मालकीन मी हाय गाव देवी. सत्वाची मालकीन मी. हो, हे गाव आपलंय का? हा, हे गाव आपले? आपले? हे गाव आमचं नाही बोलते. मी बोलतो नाही आमचं गाव. हो, गाडा ह्या गावाच्या त्या गावाने आला. बोला. माझ्या गावदेवीचा गाडा साऱ्या सगळ्यांनी नीट ऐका. माझ्या गावदेवीचा गाडा साऱ्या गडवाला. तुमची जाईला इडा पिडा रे. करा जाऊ द्या नदीच्या घरा. तुमची जाईला इडा पिडा रे. करा जाऊ द्या नदीच्या घरा. तुमची जाईला इडा पिडा रे. करा जाऊ द्या नदीच्या घरा. तुमची जाईला इडा पिडा रे. करा जाऊ द्या नदीच्या घरा. तुमची जाईला इडा पिडा रे. करा जाऊ द्या नदीच्या घरा. तुमची जाईला इडा पिडा रे. करा जाऊ द्या नदीच्या घरा. तुमची जाईला इडा पिडा रे. करा जाऊ द्या नदीच्या घरा. तलावासारखं पाणी, नदीसारखं पाणी कुठे? पाण्याचा असा डार मोठा पाणी, नदी कुठे होती? कुठे? या गावाच्या येशीवर कोणते? कुठे?
कुठं? जुना तलाव, जुना तलाव. दौरा नाही, पाणी असा तलावासारखा. असा जुना मोठा तलाव कुठं होता? तलाव कुठे मला सांगा फक्त. गावदेवीच्या खाली. कुठे होती? नदीचं पाणी पाण्यात माझ्या भाऊ. हो सांगतो मी. संचार रूपाने नाही, मी शक्ती रूपाने सांगतो. तुमचा पहिले 100-150 वर्षापूर्वी गाव हा त्या पाण्याच्या बाजूला होता पहिला. हा इथं नव्हता आधी. हा गाव इथं होता का पहिला? सांगल कोणी? या कोणी पण चला खुल्लं सांगतो मी. हा गाव 100-150 वर्षापूर्वी इथं होता का? तुमचा जुना गाव कुठं होता पहिला? कुठं? पाणी होतं का तिथं? तलाव मग नाही पाण्याच्या ठिकाणी का 100 वर्षापूर्वी? हे अरे नदी किल्ल्यावर देवीची माझी आई ग माझी पाण्यात राई. आई ग माझी पाण्यात राई. आई ग माझी पाण्यात राई. देवी ग माझी पाण्यात राई. सज्जनी ह्या बाबुल्या माझ्या नदीच्या पाण्यामध्ये. ही सज्जनी ह्या बाबुल्या माझ्या रथात माझ्या जो गाव आहे तुमचा, हा गाव नाहीये पहिला. जो गाव आहे ना तुमचा 100-150 वर्षापूर्वी कुठे असेल? जो तलावाचं पाणी असेल, जी पाण्याची जागा होती, तो पिढोनपिढीचं गाव तिथे आहे तुमचा. इथं का आले तुम्ही मग? म्हणून हे झाड उलट सुलट फिरतंय. आई माहितीये का तुम्हाला? कोणी ऐकून आहे का 100-150 वर्षापूर्वीचं गाव कुठं होतं? पेन वही लिहून घ्या. जी गावदेवी बोलते ना, हा शिवारात हा जंगल होता पहिला. का होता? हा जंगल होता. या जंगलामध्ये फक्त 2 घरं होती. किती? 2. एक घर असा होता का तिथे दारू बनायची. म्हातारा दारू बनवायचा तिथं. एक बेडा होता, बेडा. पण मूल गाव जी गावदेवी आले ना, तिला त्रास होण्याचा कारण तुमचा लिहून घे 100-150 वर्षापूर्वी गाव दुसरीकडे असं पाण्याच्या ठिकाणी. इतिहास विचारून घ्या. जर शिवार मोकळं करायचं असेल, गाव गोंधळ नाही आपला, हा कुलाचा गोंधळ आहे. पण आपल्या आईला बोलवायचे म्हणून आपल्याला या गोष्टी काढायचे. चल आनंदाने, आनंदाने खेळणार, आनंदाने मोकळं करणार. झाडाला मोकळं करील मी, कुलाला मोकळं करील तू. या झाडाचं रक्षण, कुलाचं रक्षण तू करणार. घे. ये गय माझ्या गाव देवी ये. 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 ये गय गाव देवी ये. ये गय माझ्या गाव देवी ये. ये गय माझ्या गाव देवी ये. ये गय माझ्या गाव देवी ये. अगं ये नय माझ्या गाव देवी ये. ये गय माझ्या गाव देवी ये. ये गय आनंदाने. या झाडाचा मालक कोण आहे? तुमची शेती त्या गावदेवीच्या बाजूला आहे का? यांची शेती गावदेवीच्या बाजूला आहे का? मग तुमचं पहिले म्हातारा त्या गावदेवीला दिवाबत्ती करायचं का? हा? पण आता देतात का तो निवेद द्यायची? पहिले म्हातारा जो मान द्यायची पहिला. नाही नाही नाही, तो मान नाही. जो आधी आजोबा पंजोबा द्यायचा नाही यांचा, जो गावदेवीला मान द्यायचं. गावदेवीचं एक रक्षण करते बाजूला. काय द्यायची तिला? रूप कोणतं आहे तिचं? रूप कोणतं आहे? तिला काय बोलता तुम्ही? तुमचं आजा पंजा पाटीलकी होती का? तुमच्या कुटुंबाची पाटीलकी होती का? हा, मग पाटीलकी कोणची होती? हा, त्यानंतर आता मग ती दुसऱ्याची मी काय बोलत नाही. सांगितलं असता काय गोष्टी. तुमचं हे झाडाला 10 ते 15 वर्षापासून आडी अडचण आहे. काय 10 वर्ष आडी अडचण. हे झाडाला अडचण आली तरी झाड शेतावर जायचं का? 5 दिवसाची अडचण आली तरी झाड भात कापायला काय करायला जायचं का? हे झाड शेतावर न्यायची का तिला? हा, जायचं का झाड? विचारा. पाट्या काढायला कशाला तिकडे जायचं का? या झाडाला 15 वर्षापासून त्रास आहे. तिची सावली आहे, पण ती रागात सावली आहे. कोणती? रागात सावली. तिची
सावली हिरकावून घेतल्यामुळं तिला जी सावली होती अंग असं झाड होतं जुनं ते बदललं आणि तिची जोडीदार कोण आहे सातबायांचा घ्या आता येईल बघा तिची जोडीदारी अगं सतनी बहिणी आता बघाना ही सतनी बहिणी आता बघाना काना खेळत या गुंफळामध्ये का गवळी नाचत ही सतनी बहिणी आता बघाना काना खेळत या गुंफळामध्ये का गवळी नाचत सतनी बहिणी आता बघाना काना खेळत जायचं जागेवर आता झाड पुढं मोकळं जेव्हा परत बोलवणी करेल तेव्हा येणार का आनंदाने झाडाला तकली द्यायची नाही सांगतो दादा कुठे गेले ते या झाडाला अडचण असताना झाड तिकडे गेलेले कुठं त्या ह्याच्यात तुमचा जो मानपण भेटायचा गावदेवीचा म्हातारा द्यायचं तो जसा पाहिजे तसा भेटत नाही भात जोडल्यानंतर तिथं जो भाताचा जो हे द्यायचं ना काय द्यायची आई खायचा नाही तो पहिला दाना आहे तो कोणाला द्यायचा पहिला दाना येईल तो कोणाला द्यायचा कुठल्या देवीना कुठे आहेत त्या गुप्त देवी आहेत बहिणी कोण आहेत गावदेवीच्या साती आसरे त्यांची गवस केली कधी तिचा एक डार होता डार म्हणजे असा दगडाचा कपचा होता आणि त्या कपच्यामध्ये चिंगोरी निघायची खरंय का खोटाई काटेरी झाड कोणत्या बाजूला एक झाड आहे काटेरी त्या देवींचा तुम्ही जसा पाहिजे तसा करत नाही पहिला भात झोरला लवंग पडलं का पहिले तिचा मान द्यायची तिच्या गवल्याला पण द्यायची त्या गवल्याची पण विसर पडलाय जुना आंब्याचं झाड तोडला का हा त्याची सावली त्याला होती नुसता गोंधळ म्हणजे नाचगाणं पाहिजे का तुम्हाला असं घुमायचं का असं स्पष्टता पाहिजे कडव परिवार मी पहिल्यांदा इथे आलोय जाग्यापासूनच सगळं सांगल झाडाचा पण सांगल फुलाचा सांगल सगळं सांगल त्या झाडाला तिथं जो आंब्याचा झाड होता तिथं एक वपसा होता काहीतरी बाहेरचा कोणला चालता तुमच्या घरात बाहेरचा कोणला चालता कोणला चालता कशा फिरत होत्या वाकड्या तिकड्या या इकडे नाही जाय ते क्लिअर आहे मी बसलो इथं गोंधळ कशाला घातलाय तुम्ही मला गोंधळ क्लिअर नाही केला तर 1 रुपया द्यायचा नाही आई भंडारा घ्या आई हे दर्शन घ्यायचं घ्या भंडारा जे झालतं बाहेरचं ते तुम्हाला झालतं का त्रास बाहेरचा धरा चिक्कार वेळेला होतोय ताई त्या बाहेरचा त्रास नाही तुम्हाला सांगू तुम्हाला काय आहे तुमच्याकडे पण साथी आश्रय आहेत काय आहेत मुलनाकडे कोण नेलते यांना त्या बांधून घेतल्या त्यांना आणि पाणी प्यायला दिलता का तुम्हाला बाटली भरून पाणी दिलता पण यांची ओळख कोणी केली नाही यांच्याकडे गावदेवी आले गावदेवीच्या मागच्या अंगाला साथी आश्रय आहेत दगडाचा कपचा असा कपचा त्या दगडाच्या कपच्यात एक जिलवा निघतो जिलवा हा त्या जिलव्याजवळ ज्या देवी आहेत त्या जर व्यवस्थित असल्या तर तुमची घरात किती आहेत आता 5 घर आहेत 2 बायका कोणला होत्या 3 भावांना 2 बायका होत्या बरोबर घे खंडोबाचं 2 बायकांचा देणे 3 भावांना 2 बायका होत्या त्याचं कारण या बहिणी किती आहे 2 एक गावदेवीने एक दुसरी साती बहिणी किती जणी आहे मग त्यांचा गवल्याचा तुम्ही मान करता का म्हणून 2 आता पोरा 2 आहेत काय की आताच्या पोरांना 1 बायको आहे का 2 बायको 2 आहेत ना त्याचं कारण आहे तो गौरी रुसलाय म्हणून गवल्याला पहिले बोलव मग बायांना मोकळ्या करतो तुमच्याकडे साथी आसरा होत्या त्यावेळी यायच्या तुम्ही बाहेरचा पकडून तुम्हाला पाणी प्यायला दिला स्मशानात काहीतरी सोडायला दिला होता हा तर ह्या त्या बाहेरचा त्रास नसून तर तुमच्या देवी एक गावदेवी त्या जागेमध्ये एक साथी आसरा आणि तिचा गवली आंब्याखाली बसला होता कुठं आंब्याखाली तिथे डुकरा येऊन शेतात खोदायची तिथं तो गवल्याची विसर पडल्यामुळे यांच्या 3 भावांना 2 बायका आहेत किती हा घ्या गाणे खंडोबाचा होते माणूसाठी रस्ता मोकळा करून पाहिजे ना घाबरायचं नाही घ्या एक लग्नाची एक प्रेमाची आशया दोघी जणी आवाजया दोघी जणी
आहेत त्यांना सांगतोय, जर संसार सुखाचा पाहिजे असेल, देव आता जागरूक केलाय म्हणून देव तुमची ओळख करून देतोय. त्या जागेमध्ये साती आसरा त्या दारामध्ये जिथं जिलवा निघतो तिथं गावदेवीजी यांच्याकडे आले, ती बसले इथं. आणि तो आंब्याचा झाड होता, त्या आंब्याच्या झाडाच्या तिथं डुकर वाकराची डुकर वाकराची तिथं त्या साती बहिणींचा गवली आहे. कोण आहे? म्हसोबा रुपानी. कोणत्या रुपानी? म्हसोबा रुपानी. म्हशी तिकडेच बसायच्या बाजूला. हा, म्हणून म्हसोबाचा घेतल. आता आई जा बाग माग. अग मारीला तडका फोडीला कडका शिद्र लावा देवाला, शिद्र लावा भाषाला ग देवाला, शिद्र लावा देवाला ग शिद्र लावा भाषाला, शिद्र लावा भाषाला, शिद्र लावा देवाला, शिद्र लावा भाषाला, शिद्र लावा देवाला. हो, एक नारळ द्या. हे तुमचंच लेकरू आहे का आई? आई, हे तुमच्याच घरातलं आहे का? कुटुंबातलं आहे का तुमच्या? म्हणजे आज्या पंजापासून एकच घर आहे का तुमचा? एकच घर आहे ना. त्याला तो म्हसोबा आडवा जातो या वारीला. तो मी मोकळा करतो. आता करू का नको? यांच्या इशाऱ्यात ती जमीन नाही ना. यांच्या इशाला वलाची दिले का? सगळं सांगाल मी. गोंधळ बघा माझा. तुम्ही संचार पण खेळविल, अख्ख्या झाडाची ओळख पण देईल. त्यांना आरती करा, त्यांना जाऊ दे जागेवर. नंतर त्यांना मी बोलवतो, आधी रस्ता मोकळं करू, मग देव खेळू आपण. नुसता देव खेळायला यांना मी देवी बिवी बनून कधीच मोकळा झालो असतो. लोकांना गोंधळ कसा पाहिजे? रात्रीमध्ये नाचला, गावदेवी बोले, आरती केली, पण गावदेवीला झाडाला काय अडचण आहे, ती मोकळी पाहिजे का नको? पहिला रस्ता मोकळा करू, मग त्यांना परत बोलू, आपण खेळू. ती 2 झाड आहेत आमची बघा तांबड्यात कशी, त्यांना पण मानते होते. तिसरं झाड त्यांना पण देऊ. आरती करा, पहिले इडा पिडा दूर होऊ दे, मग तिला परत गावदेवीला बोलू आपण. यांना म्हसोबाचा येतं, यांचा ओल असेल शेता ओल, आणि खाली मास पकडायची, बरोबर का? आणि वाडी आहे का तिकडं? वाडी आहे का? सांगतो थांबा. आता गोंधळ पर्यंत आहे ना ती. हा बस. आता म्हसोबाला मी मान देतोय आपलं झाड मोकळं होण्यासाठी, कारण त्याला तो आडवा येतो. 3 पिढ्यांचा येतो. किती? 3 पिढ्यांचा आहे. त्याला तुम्ही काय देत नाही. पहिले तिथं मलिदा देत असेल, खोबऱ्याची वाटी आणि एक नारळ देत असेल तुमच्या शेतावर. आणि पहिला जो जोडलेला भात असतो ना, तो वाटून त्याला मध्ये मिक्स करून त्याला तिथं पान देत असतील. आता देता का? कोण आहे? आजीचा नातू बितू कोण आहेत? हा, आता करता का तुम्ही? हा, कसा करता? नाही, पहिला भारा जो असतो, तो पहिला भारा भात काढून तो वाटून त्याच्यामध्ये ते गुळ काय मिक्स करून त्याचं नैवेद्य देता का? आता मग काय देता? नाही, भार तिथं उचलल्यानंतर त्याचं कारण सांगू. येडुल्या घ्या. कारण सांगतो मी, कारण काय त्याचा. घे. अग इडुल्या ना बाय माझ्या इडुल्या ग, इडुल्या ना बाय माझ्या इडुल्या ना बाय माझ्या इडुल्या गो, इडुल्या ना बाय माझ्या इडुल्या ना बाय माझ्या तुमच्या कुटुंबात किती चक्कर सारखी माणसं झालती? वेड्यासारखी माणसं किती आलती? चक्कर सारखी. हा, कोण झालता? कुटुंब म्हणजे तुमचं एक घर नका पकडू. तुमच्या आज्या पंजाच्या पासून जी घर आहेत ना, ती पकडा. माहितीये का कोणला? येडूला म्हणजे चक्कर सारखं. कोण झालं? पहिली गोष्ट म्हणजे आई पण वेड्यासारखी अशी राग करायची. एक. अजून कोण झालं? 2 जेंट्स. कोण झालतंय? बाप्या. हा, कोण? अजून एक झालता. किती आलं? 4. करा येडुल्या ना बाय माझ्या येडुल्या गो, येडुल्या ना बाय माझ्या येडुल्या ना बाय माझ्या येडुल्या बाय माझ्या. हे का वरचं सांगतोय? म्हणून सांगतोय, पहिला भारा जेव्हा जोडाल तो तिथल्या तिथंच मान द्या. घरी आणला ना तुम्ही, घरी जर आणला तर तिचा जो रक्षण करता होता, तिथं अशी शक्ती आहे का तिथली एक काडी तरी कोणी तोडून दाखवा. त्या जागेची एक काडी तरी, एक झाड तरी कोणी तोडून बाहेर नेऊन दाखवा.
हा ऐकला? मग तुमची राखण केली त्यांनी 4 महिने राखण केली ना, त्याला मानपान न देता तुम्ही घरी घेऊन आले तो कुठेही भांडाला. मग घरी येऊन काय करील तो? येडुल्या कसा येडुल्या ना बाय माझ्या येडुल्या म्हणून पहिल्या भाराचा जो भाग काढाल तो त्याच जागेमध्ये द्यायचे मान. त्याला घरी आणला तो तुमच्या घरात येऊन बसल आणि तो जसा फिरतोय, एक सफेद वस्त्र घातलेला तिथं एक माणूस फिरतोय. खरंय का खोटं आहे? धोत्रावाला सफेद कोण आहे तो? जागेवाला. तू चाल रे जाग्यावाल्या बाबा रे, तू चाल रे जाग्यावाल्या बाबा रे, तू चाल रे जाग्यावाल्या बाबा रे. हा जागेवाला बाबा तुमच्या घरात येतो. घरात आल्यानंतर त्या घरात येण्यासारखा फिरतो का तुम्ही त्याला मानपान देत नाही? मानपान आई भारा उचलल्या पहिले मानपान तिथं दिला पाहिजे. तुम्ही कुठं जाग्यावर दिला तर तुम्हाला सुट्टी आहे. तो घरात आला तर तुमचं 10 कणगं नाही 12 कणगं असू देत, तो तुम्हाला चालून देणार नाही. सफेद वस्त्राचा आहे, धोता आणि टोपी आहे. रात्री सोडायला येईल तुम्हाला तो. कुठपर्यंत? त्याची यश फक्त इथपर्यंत. कुठं? पहिले लोक संडासला जायची ना, माहितीये का जागा ती? हा कंड्या होत्या का तिथं? कंड्याच्या झाली हा तिथं संडासला जायची का पहिले लोक? त्याची यश इथपर्यंतची, ती पार करून द्यायची का? आता मग तुम्ही बोला महाराज गोंधळ घेतला नाही, एकटा काढता आमचा. कारण आहे जेव्हा तो आला तर भांडेल कुठं? माझ्या कुलाशी. कुठं भांडल? बारे तू तुझा घेतला माझा काय? मग लेकर तुम्ही याची नाहीत का? मग याचा गोंधळ घेतला तर तो तुम्हाला सांगून द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? म्हणून आई हा धोत्रावाल्याचा मान काढला मी. टोपीवाल्याचा तो कुठं पण देऊ शकतो माहितीये का? जी येल्याची झाड आहे ना, येल्याची झाडा ती त्याची यश आहे. तिथं पहिले ससं निघायचं का? मग आता त्याचा मान मी काढून ठेवतो, म्हणजे तुमच्या कोणत्याही झाडाला आडवा येईल का तो? नाही येणार. हा मान काढला त्याचा. बरोबर आहे? काढला. आता लिहून ठेव फक्त, नंतर तुम्ही लक्षात ठेवा. 2 कुटुंब झाली का तुमची? अजून 3रा कुटुंब बाकी आहे का? किती कुटुंब झाली तुमची? किती घरं आहेत तुमची? त्याच्यामध्ये किती कुटुंब आहेत? 2 कुटुंब आहेत ना. हा माझं एक आहे ना. आता गण झाली, गवलन झाली. गवलनी मध्ये आता बोलवलं आपल्याला. गोंधळ का जागरण आधी? गोंधळ आधी. मग आता गोंधळाची जी मालकीण आहे तिला बोलवा. ही गा गोंधळाला आवाज घुमू लागला, ही गा गोंधळाला आवाज घुमू लागला. बोला माते की आई कुलस्वामिनी माते की अंबाबाई ग तुझा संबळ वाजवा.
बसली वगारात अग ड्युटीचा प्रकाशाई झाला लखलखाट लागली तुझी आताई लळा लागला लागली तुझी आताई लळा लागला अंबाबाई तुझ्या संबळ वाजला अंबाबाई तुझ्या संबळ वाजला तुझा भावनीचं घे. अग तुळजापूरच्या रावरी ही बसले आंबाबाई सावरे तुळजापूरच्या रावरे ही बसले आंबाबाई सावरे तुळजापूरच्या रावरे बसले आंबाबाई सावरे बोला कोण आले कोण आले सांगायचं आम्हाला. साती आसरा बाया कुठून आल्या या देवारात बसल्यात का तुम्ही पुलामध्ये बसल्यात का कोणत्या रूपात कोणत्या रूपात बसल्यात हा या कुलामध्ये कोणत्या रूपात आहे तुम्ही घ्या तुझा म्हणतो बघा. आई राजा राजा उदय बोला 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 राजा उदय बोला आई राजा राजा उदय बोला आई राजा उदय बोला आई राजा उदय बोला राजा उदय बोला आई राजा उदय बोला आई राजा 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 राजा उदय बोला बघ तू पण आले आनंदाने हा आले ना तू मग जर झाडाला घेऊन आलाय तर कोण आहे ओळख देशील का आम्हाला हा हा तुम्ही दिली तुमची ओळख या झाडाची ओळख असंच खेळत राहायचे का मग आनंदाने खेळणार मग आनंदाने खेळणार ओळख करून देणार का तुझ्या घटाची ओळख देणार आम्हाला हा कोणत्या गटी बसल्या दाखव आम्हाला चल घे तुझं दे भांडारा तिकडं घे कोणत्या गटी बसल्यात बघ आम्हाला सांग हा या गटी बसल्यात घ्या तुझं भावनीचं बघू. अग तुळजापुरी जमीन गाजला अंबाबाईचा जवळ वाजला 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 ये आवाज ना
घाटाची ओळख दिली. जसं या झाडामध्ये संचार आहे तसं तुम्ही जिथे बसले त्या मला ओळख देणार. हा ओळख देणार का कोणत्या घटी बसलेत कोणत्या याच्यात बसलेत ते बोला. तुम्ही कोण आले? आनंदाने आलेत. आनंदाचा त्यांना आरती करा आनंदाने तिकडेच सांड घ्या. आनंदाची आरती घ्या स्थानावर जा. बघ खेळत राहायचं का असं ओळख तरी दे नाही तर खेळत राहा. मग काय करते मग स्थानावर जायचं. झाडाला त्रास नाही द्यायचा. मोकळ्या मनाने जाणार स्थानावर का केलायचे अजून. मग गजर केल्यावर का आली तू. मग तुझी काहीतरी ओळख असेल ना. मग आता स्थानावर जायचं. झाडाला त्रास नाही द्यायचा. देव भंडारा तिला पण चल एकला मोकळ्या मनाने. बघ देवारी बसलेस का. थांबा भंडारा आता ते बघतो. या देवारी कुठे बसलीस का तू. घे ओळख चल. आम्ही सांगणार नाही. आम्ही ताकद देणार नाही. तू जर आलेस तर ह्या दोन घटीपैकी कुठे बसले का तू. बघ कुठे बसले. सत्याची आहेस ना तर सांग कुठे बसले. देवाला कुठे बसले. ताल नको करू. झाडाला तकलीफ नको देऊ. बघ कुठे बसले. शक्ती रूपाने सांगा मला. चल उभा रे ना. जेवला नाही का. पडलं बिडलं नवीन झाडे बोल. कोणत्या गटी बसले. थांबा थांबा. या गटी कोण आहे ती. मग कोणत्या रूपाची आहे बघ. तुझेच का ती. उभी राहा. घे तिला. कोण आहेस तू. कोणत्या रूपी आहेस. बघ कोणता रूप आहे तुझा. कोणता रूप आहे तुझा. हा मग तू कसं हात घातलं. पण तू कोण आहेस. तू जर आलीस ना घाटावर बघ शक्ती रूपाने बघ कोणतं रूप देते तुला. घे रूप कोणतं येते तुझं. बघ कोणतं रूप आहे तुझं. हा बानू. घे बानूच. जेजुरीचा मलर माझा बानोई बाई. जेजुरीचा मलर माझा बानोई बाई. ये चंदनपुराची माझी आली बानूबाई. चंदनपुराची आली आली बानूबाई. बानू रूपात आले. आनंदाने आले का. मग झाडाला तकलीफ देणार का. म्हणजे माणसा बानू दोन्ही बसल्यात का तुम्ही. हे लिहून ठेवा. मेन पॉइंट तिने सांगितला का. हे तुम्हाला कोणाला माहित नसेल. हे मी सांगणार तुम्हाला. ती खरोखर बोलले का नाही बोलले. खंडोबाच्या किती बायका. दोन. तुमच्या देवाला दोन बसल्यात का. माणसा बानू 5.5 लिहून ठेव. हा 5.5 आहे पण देवारी. हा बानू रूपात आले तू. मग चल आता घेतलं त्या स्थानावर ठेवशील का. ही कोणती ओळख आहे तुझी. बानूची ओळख. मग मालसा कुठे. घे बानू. सांगतो मी बानू. मी तर फोटो काढून घ्या कोणतरी. मी सांगतो बानू मालसा का. हल हल हल. बानू नाग लावलाय मला 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 मला. काय सांगू म्हणता तुला. बानू नाग लावलाय मला 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 मला. काय सांगू म्हणता तुला. बानू नाग लावलाय मला. काय सांगू. स्वप्न कोणला देवी आलती. स्वप्नामध्ये कोणला आलती. कोणत्या रूपात आलती. हा मग ते आहे का देवारी आता. बोलू तिला आम्ही. ही मालसा आणि ती बानू. घ्या बघू आता येते का ती. खरोखर तुम्हाला आली होती जिला स्वप्नात ती असेल तर येईल. बघूया. हा घे. अगं येड बानू लावलंय मला 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 मला. काय सांगू माणसं तुला. अगं येड बानू मला लावलंय मला मला मला. काय सांगू माणसं तुला. अगं येड बानू भवानीचं घ्या ना. तुझं भवानीचं. भानुबाई हो भानुबाई देता का आता ठेवायला आम्हाला. द्या त्यांच्याकडे महाराजांनी. ही आई राजा उद्या फोटो काढलाय ना. फोटो काढा ना. दाखवा तुम्ही भानुबाई कशा आहेत त्या. त्यांना दाखवा भानुबाई कशा आहेत. बघा बघून घ्या. हे फोटो तुमच्या माणसाने काढले तुमच्याकडेच राहू द्या.
जेव्हा बानू आणि माणसाचं काय होईल ते मी सांगेल. चला जिथं घेतलं तिथं जाऊ द्या. आनंदाने एकदम हा झाडा तकलीफ नाही. चल जागे होता बानूच्या रूपात आले ना या देवारी. चल जागे हो. तुमचा कोणी जुना भगत होता किंवा एक भगत होता त्याची कोणती लेखबाल माहेरी आले का? कोणती लेखबाल माहेरी आले का? लग्न झाला किंवा लग्न नाही जमला ती माहेरी राहते का? असा व्यक्ती कोण आहे इथं ज्याची मुलगी का कोणतरी माहेरी आले? असं कोण आहे? कोण आहे बोलवा ना इथं. सांगतो बानूचा अर्थ काय. कोण आहेत? कोण आप्पा कोण? पण ते आप्पा कोण आहेत? त्यांच्या अंगात यायचं का काही? हा ते आपल्या कुटुंबाचे आहेत का? बोलवा ना मग त्यांना. मी सांगतो ना तुम्हाला काय आहे त्याचा. आपल्या कुलातला आपल्या देवारातला असं कोणता आहे त्याची मुलगी माहेरी राहते किंवा माहेरी आले असं कोणी त्याच्या अंगात यायचं? त्यांच्या कुठे आहेत ते? बोलवा ना. घ्या खंडोबाचा घ्या ना. अरे मला री जागा झाला ना देव माझा कडवा जागा झाला ना. मला री जागा झाला ना देव माझा कडवा जागा झाला ना. हेच का ते ज्यांची लेखबाल माहेरी राहते की काय? आनंदाने आलेत का? आनंदाने आलेत का? टी शर्ट घाला ते चेन खोला फक्त थोडीशी. तुम्ही कोणाचं? हा तू. हा घ्या महाकाली. जय काली माता कलकत्या वाली गमाई कलकत्या वाली. 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 ही अमुशरातीला काली कसा तिला. ही अमुशरातीला काली कसा तिला. शिष्य गरीब भक्ताचा. शिष्य गरीब भक्ताचा. शिष्य गरीब भक्ताचा. शिष्य गरीब भक्ताचा. बाहेरच्या वाऱ्या आल्या तरी चालतील पण त्यांनी या कुलाची ओळख करून द्यायची. आला तरी चालतील कुलाची ओळख करून द्यायची. देवा खंडोबा आलेत ना
आनंदाने आहेत का? हा कुल परिपूर्ण आहे का? पण हा कुल परिपूर्ण आहे का? हा मग या देवराचा गादीचा मालक कोण आहे? बसा खाली, त्यांना घेतो मी नंतर. बोला, या देवारी गादीचा मालक कोण आहे? आहे का गादीचा मालक? जर तुम्ही महाकाली पण बोलता आणि तुम्ही खंडराय पण बोलता तेव्हा मग आपल्या गादीचा मालक आहे का आपला? या गादीचा मालक आहे का आपला? आहे का तो? मग या गादी खाली ठेवले बघा, ती बाजू वाटा ही गादी खाली ठेवले. मग गादी भरली पाहिजे का नाही भरली पाहिजे? मग त्याचा मान द्यायचा का नाही द्यायचा? कोणत्या रूपात आहे गावदेव? म्हणून ती गावदेवी फिरत होती अशी. आले यातारे यातारा, आले यातारा यातारे, आले यातारा यातारा, आले यातारा यातारे, आले यातारा यातारा, आले यातारा यातारे. हो मग हा जर देवाला मांडलाय, मग या गादीचा मालक पाहिजे का नको? गावदेवचा गोटा आहे. मग तो गावदेवाचा गोटा रक्षणाला पाहिजे, त्या रूपात नको आपल्याला. पण त्याचं मूळ रूप कोणतं आहे मग देवारी? हा आमचा गावदेवचा गोटा आहे. आहे का आपल्या देवरात गोटा? मग आपलं रक्षण कोण करील? करील का कोणी रक्षण आपलं? तो बघा, तो जागा मी खाली सोडलेले. का सोडलेले? मी गोत्रानुसार कुलानुसार बनवला होता का नव्हता देव? दिला मांडून मला कोणी? का नकोय? हा का नकोय? तो कोणाच्या जोडला बसलाय? गावदेव आपल्या देवारी बसेल का? आमचा गावदेव गोटा आहे. हो गोटा आहे, बरोबर आहे. त्याला मी नाही बसून दिला तरी. मग मी कोणत्या अवतारात घेतलं त्याला? पंचमुखी. का? आला मरीचा गाडा ग, गावागावात निर्माता मरीचा गाडा ग, गावागावात निर्माता मरीचा गाडा ग, मरीचा गाडा ग, बाईला बदलावा ग, मरीचा गाडा ग, बाईला बदलावा ग. सांगतो, गाव पांढरी कधी देवरात बसते का? तर नाही. मग तिचं कोणतं रूप असतंय? कलकाई माता किंवा कालभैरी माता. कुठं बसवलं आपण? देवारी. गावदेव गाव वेताल कधी देवारी बसेल का? नाही बसवलं. मर्याईच्या सोबत वरा रूपामध्ये कोणता? डुकरी चेडा. जसं आईने अवतार घेऊन आपल्या देवाऱ्यात बसले, पहिली काली तलक द्यायचे का तुमच्या पिढून पिढी या देवाऱ्याला? कोंबडा द्यायचे का? मग कोणाला द्यायचे सांगाल का मला कोणी? देवा, हा कोंबडा कोणाला द्यायचो आपण? चल दुसऱ्या खंडोबाला पण बोलव. हे पण खंडोबाची गर्जना केली ती. येऊ दे त्याला पण. चल तू चाल रे चाल खंडेराया रे, तू चाल रे चाल खंडेराया रे, चाल रे चाल खंडेराया रे, तू चाल रे चाल खंडेराया रे, चाल रे चाल खंडेराया रे, तू चाल रे चाल खंडोबाल्या रे. तो येईलच. यांचा नातू कुठे गेलं? यांची तिसरी ओळख देऊ का काय? वारी यांची मूल किती वर्षापूर्वी, आता वय किती यांचं? 74. मी तुम्हाला सांगतो बरोबर, यांचं भरपूर जुनं वार आहे. पण मूल वार यांचं दडलंय. तुम्हाला माहित आहे का? नेहमी सांगतो यांना खंडोबा पण महाकाली पण. मग ती स्मशानातली काली आहे का देवारातली काली आहे? ती काली का? हा, मी मूल रूप देऊ का? इथं बसलेला नाही तो कानवी चेडा. तसाच आपला कानोबा. कोणता कानोबा? नाथांचा. घे नाथांची. अगं तुमच्या कचरीचा कर्मदेव म्हणीचा, तुमच्या कचरीचा कर्मदेव म्हणीचा, तुमच्या कचरीचा कर्मदेव म्हणीचा, तुमच्या कचरीचा कर्मदेव, तुमच्या कचरीचा कर्मदेव म्हणीचा, तुमच्या कचरीचा
पिढोन पिढीचं आहे. कानोबा आणि कानविचारा एकच, फक्त एक काना गवली यांच्याकडे गवली रूपात येतो. कोणत्या? गावदेव म्हणजे गवली, देवीचा गवली येतो. त्याचा घोडा आज पण फिरायचा आहे या एरियात. फिरायचा का नाही फिरायचा आई? हो का नाही? कोणी ऐकलंय घोडा याच्यात फिरायचा त्याचा गावदेवीचा गावदेवाचा? नाही. हा गावदेव गवली रूपात होता, काना गवली. पण देवळात बसताना तो काना गवली नसून कानवी चेरोबा रूपाने बसवलाय. त्याला पहिले तुम्ही कोंबडा द्यायची का? द्यायची. आणि दुसरं काय द्यायचे तुम्ही? रायटर. काली त्याला कोणला द्यायचे सांगाल का? कोण देवा सांगाल का? काली त्याला कोणला द्यायचे आपण? कोणाला द्यायची? वय कमी वय जास्त असल्यामुळे आपण जास्त तकलीफ नाही देत त्यांना. नाही तर काय वया मनाने त्यांच्या हलण्याने करायचे आपल्याला. देवा हा जो आपण मानपान देतो हा कोणाला द्यायचा आपण? ही काली तल कोणत्या रूपाला द्यायची आपण? अरे आम्हाला बाहेर द्यायचे. हा काय बोलता? आम्हाला बाहेर. बाहेर पण कोणत्या रूपाला द्यायचं? काली तलक. कोणाला देऊ आम्ही? कोणाच्या नावाने देऊ? काली तलक द्यायचे तर कोणाच्या नावाने देऊ आम्ही? तुमच्या घरात पण पायाचा त्रास सगळ्यांना का? 4 पिढी बसून पायांचा त्रास आहे यांच्या घराला पण. हा बोला कोणाला द्यायचे आम्ही सांगाल का? नाही तर मी सांगेल. याही नाही सांगलं तर मी सांगणारच आहे. कोंबडा कोणाला द्यायची सांगाल का मला? अरे साताला, आमच्या साताला गावदेव लागतो कोंबडा लागतो. नाही तुमच्या नाही, झाडाच्या नाही. जी शक्ती येते तिने सांगायचं आम्हाला. झाड नाही सांगलं पाहिजे. जे तुम्ही ज्या रूपाने आले त्या रूपाने. अरे महाकालीला. महाकालीला काय द्यायचं? महाकालीला काय द्यायचं? महाकालीला कालीपाठ. लिहा का? आणि मग महाकालीचा जोडीदार कोण आहे? मग हा कोंबडा कोणला द्यायचं? मग या देवाऱ्यात ती बसले का? देवारी बसले का आपल्या? नाही बसली ना. मग हा कोंबडा कशाला देऊ आम्ही? आमच्या देवाला जित नाही. कोणाला द्यायचं? मग पिढून पिढी द्यायचे का नाही होते ते कोंबडा? तुम्हाला माहिती पाहिजे का नको? गोंधळ केला, निश्चित महाराज आलं, द्वारी खेळवली, पण कशाला काय द्यायचं माहित नाही. उद्या या समजा आई मालकरी आहेत, यांच्याबरोबर मटण ठेवलं तर चालेल का? यांना शाकाहारी, मला एवढं माहित पाहिजे. आई मालकरी म्हणजे यांना शाकाहारी. हे समजा जर टाळकरी येते यांना मटण दिलं तर कोणाला द्यायचं तुम्हाला समजेल का? मग येणाऱ्या संचारकडून आपण विचारू. ही नवीन झाडे आहेत आपले, हे बाबा आहेत, नाही सांगितलं तर मी तुम्हाला सांगेल कोणाला काय द्यायचं. बोला हा कोंबडा कोणत्या शक्तीला द्यायचा आपण? अरे मारचेला, मारुताला, मारचेला. नाही त्याला तो नाही देत. मी सांगू कोण आहे? वयस्कर बाबा कुठे आहेत ते घरातलं? अजून कोण आहेत? कोंबडीचा पिल्लू द्यायची का कशाला पहिले? हा तो कोणाला द्यायची? लिहून ठेवा. मी सगळं सांगणार आहे. पहिले तुमच्या झाडांच्याकडून करू. छोटा पिल्लू सोडायची, पाटलाचा मान असायचा, हा तो त्याला द्यायची. कोंबडा कोणाला द्यायचं? कारण सांगतो. जो मारभूत आहे त्याचा जो पहिला जो म्हातारा होता तो गावामध्ये दिंडी पेटायचा. दिंडी पेटली का तो पकला सगळी लाकडा बिकडा तो होलीला आणून ठेवायचा. हो का नाही? तुम्ही त्याला वर्षकाठीला भात द्यायची. बरोबर आहे? मी सांगतो ना, सगळं सांगतो. त्याच्या नावाने त्यांच्या जे 18 चेड्यांचा मालक आहे, महारी देव किंवा चेडा, ते आपण कोणाला जातीवर जायचं नाही. ही जमीन आहे ना, जमीन ही त्यांचीच आहे. ही जमीन आहे ना, ही त्या मालकाची. हा गाव तुमचा नव्हता. खाली हा कोणता? खाली होता. घे. गावा गुंडाचा खेळ सारा आधी मायचा. तुझा भाव नबीर, तुझा भाव नबीर, तुझा भाव नबीर सरून खेळ करावा सत्वाचा. तुझा भाव नबीर सरून खेळ करावा सत्वाचा. तुझा भाव नबीर सरून खेळ.
जमीन होती ना शेती ही कोणाची होती माहितीये? मी जातीवर जात नाही तरी सांगतो, कारण रेकॉर्डिंग असते इथं. जी बौद्ध समाज होता आपला, त्या बौद्ध समाजाची जी अख्खी जमीन आहे, तुम्ही त्या जागेवर पाहुणा आलेत का आले? त्याचा मागचा देता तुम्ही, म्हणून तो का बोलतो मला माझा मान पण पोचतो का? तर नाही पोचत त्याला मान. पहिले कोंबडा द्यायची का तिकडं? पण तो आहे का जागेवर? लाकडा होती का? खांब होतं का? असं चिर होतं का? असं दोन खांब होतं का तिथं? दोन हे होतं का शिक्क? आता कुठे आहेत? ही जमीन शेती तुमच्या नावावर होती का? ही एवढी जागा, या गावाची अर्धी जागा तुमच्या नाव आहे का? याचा वारस कोण आहे? हा कोण आहे? बरोबर ना? हा मालक. मी म्हणून विचारला गावदेवी आली तिला. ती लोलानी कोण घालतो माहिती का? ती का कुठे गेली? ती लोलानी घालत होती. मग तो बोलतो माझ्या जागेत तू आली, माझी ओळख करशील का? म्हणून विचारलं गाव तुमचा इथं होतं का? हा गावाच्या मालकीनीच आहे का? गावदेवीचा दोन गावदेव आहेत तुमच्या. किती आहेत? दोन मालकीनी आहेत. याची मालकीन कोण आहे? मरी माता. तुमची मालकीन कोण आहे? भवानी. घे भवानीचा. भवानी माता ये लवकर, ये ग लवकर, का ग उशीर तू केला? भवानी माता ये लवकर, ये ग लवकर, का ग उशीर तू केला? भवानी माता ये लवकर, ये ग लवकर, का ग उशीर तू केला? भवानी माता ये लवकर, ये ग लवकर, का ग उशीर तू केला? भवानी माता ये लवकर, ये ग लवकर, का ग उशीर तू केला? भवानी माता ये लवकर, ये ग लवकर, का ग उशीर तू केला? भवानी माता ये लवकर, ये ग लवकर, का ग उशीर तू केला? भवानी माता ये लवकर, ये ग लवकर, का ग उशीर तू केला? आले आनंदाने ओळख करून देशील? कुठे बसले? देव ओळख करून आम्हाला. ह्या जागेचा इतिहास काढा. 50 वर्षापूर्वी इकडे कोण राहत आहे जागेत? भवानी माता आमची मंदिरात बसले तिकडं. कुठं? भवानी माता मंदिरात बसली का तुमची? आमची भवानी जुन्या गाव आता तिकडे बसले. हा कुठे आहे? जुना गाव कुठं होता? तिकडं. आता जी भवानी बसते ना ती पिंपलाच्या झाडाखाली होती. तुम्ही तिला जागा बदलले. काय केले? ती रागात एवढी आहे ना, रागात. तिथं जो तिचा हे करील ना त्याला फटका देणार पहिली. तिची मूल मूर्ती जिथं होती तिथं पिंपलाची झाड होती का? मग आता ती त्या झाडाखाली आहे का? हा म्हणून हे गोंधळ झालाय ना. म्हणून मी वारकऱ्यांना पुढे घेत नव्हतो जास्त. का घेत नव्हतो? हा गाव कुठं ना पहिले पूर्ण करू दे, मग वारी बरोबर येते. चल मग दाखव ओळख. चल ओळख दाखव. कुठे बसले दाखव. चल दाखव. मला तेव्हा आनंदाने आले. तुमची म्हणजे कोणाची? झाडाची का शक्तीची? तुम्ही देव आले का माणूस बोलता? तुम्ही देवरूपाने बसव बोलता का माणूस बोलता? मग तुमची भवानी म्हणजे तुम्ही कोण? माता काली गावदेवी. तुम्ही कोण आले? तुम्ही जे झाड केलंय त्याच्या अंगात का आलंय? पुढे तो ना तू ऐक. काय होतं माहितीये का? बाबांच्याकडे वारी आहे पण ते झाड फिरवतंय त्यांना आणि घराला पूर्ण हे करतंय. लहान वयस्कर जुनं वारा असलं तरी सांगतो. ते जे बोलतात ना टून, ते शक्ती बोलते का स्वतः बोलतात? ते तुला काय जाणवत आहे? ते स्वतः बोलतात. भवानी म्हणजे ती मालकीन, ती येते ती का बोलवायचे मी. तर कधी कधी काय होतंय का ते आडवं येतं त्यांना. त्यामुळे आपल्याला ते क्लिअर करून पुढचं करायचे. त्यांना हातगुंदी असेल भरपूर सगळा असेल पण त्यांचा पहिला वारा जो येतोय ना तो नाथांचा येतोय. कसला?
मी जी लेखबाळ बिना लग्नाची किंवा लग्न झालं माहेरी म्हणजे तिचा वंश वाढला का पण संसार वाढला का नाही वाढला ना. म्हणून मी बोलवणं कारण का त्या घराला काहीतरी अडचणी आहेत. अडचण म्हणजे त्या घरामध्ये काय बसवलंय का काय नाही बसवला. हा काय नाथांची वारी त्यांची पहिल्यापासून. नाथ हे ब्रह्मचारी आहेत. कोण आहेत. त्यांचा संसार पुढे चाललाय का संसार त्यांचा आहे का नाथांचा. ते श्रेष्ठ आहेत ते ब्रह्मचारी आहेत. कोण आहेत ब्रह्मचारी आहेत. म्हणून त्या नाथांचा एक वंदन करून यांना येऊ द्या ना. त्यांना जागे जाऊ दे वय झाले त्यांचा. मग मी पुढचं सांगतो काय ते. मग मला सांगा या गादीचा मालक आपण कोण बसवायचा. गावदेवचा गोटा नाही गावदेव देवालाच बसूच शकत नाही. गावदेव 18 मुखी चेहरा आहे. किती तो गावदेव. म्हणून पंचमुखी चेहरा हा शासन. राहू दे दादा बसू द्या जरा इकडे. इथं खुर्ची द्या जरा बसू द्या त्यांना मोकळं करू. चेहरा कोणता देवारात बसू नये. एकमुखी चेहरा. बाकी चेहऱ्याने बसवते ना. म्हणजे पंचरूपाने जो चालतोय तो आता तुमचा नाही. महाराष्ट्रामध्ये नाही तर आपल्या ह्या जिल्ह्याच्या मध्ये 3 ठिकाण आहेत त्याची. एक कानवी चेहरा, एक रायगडच्या इथे चेहरा आणि कोकणाचा चेहरा तोच येतो. आणि तो जेव्हा आई बसते ज्या रूपाने कालभैरी रूपाने तिच्या जोडीदारी जी कालभैरी तिचा जोडीदाराने साथी बहिणी असो कालभैरी असो तिच्या रूपाने पंचमुखी चेहरा गादीचा मालक पाहिजे. कारण गादीचा मालक नसला एखाद्या बाईला जर नवरा नसला तर तिची कशी अवहेलना होते. तिच्या वाईट नजर बघणं किंवा काय बघणं किंवा एखादा भाव नसला तसा आपल्या देवाराला तुम्ही गाडीचा मालक खुल्ला केलेले. हा गादीचा मालक जर नसला तर रक्षण कोण करेल देवाराचा तुमचा. मग हा कोंबडा तुम्ही द्यायची का पिढून पिढी. आता देता का कोणाला द्यायचा. आता या दाखव मला. या ना इकडे पंचांच्याकडून सगळ्या कुलाकडून तुम्ही या इकडे. आता या ना 2 मिनिटं या ना. एवढा घाबरता का. आता जो कोंबडा देता तुम्ही ह्या देवाऱ्यामध्ये त्याचा मान आहे का. मग द्यायचा कोणला. तो नाहीचे मग द्यायचा कोणला. म्हणून मी तुम्हाला सांगतो जो कोंबडा द्यायचो तो आई जर कालभैरी रूपाने कलकाई रूपाने कालभैरी रूपाने किंवा मर्याई रूपाने बसले. मर्याई गावाची असते पण बसताना कलकाई रूपात बसते. तसा तिचा गावदेव. तसा गावदेवाचं दुसरं रूप म्हणजे गाव चेहरा. कोणता चेहरा तर आपण गाव चेहरा बसू शकत नाही. मग आपण कुलामध्ये कोणत्या रूपाने बसवायला पाहिजे तर पंचरूपी रूपाने. कोणत्या रूपाने पंचमुख रूपाने. जर तो मालकच नाही तर खाना कोणाला द्यायचा. मग तो मालक बसला पाहिजे का नाही बसला पाहिजे. मग त्याला आता बसवायचं का नाही. हा तुमच्या सगळ्यांच्या मान्यतेने बसवायचा. मी जागा खाली ठेवलेले का ठेवलेले कारण मी गोत्रानुसार कुलानुसार कुलाचार सांगितलेला होता. पण काही लोकांना भीती काय होती म्हणून मी बसवला नाही. कावला बसायचा ना फांदी मोडाचा टाइम ये. मग आता बसवायचा तर आता आम्ही वचन देत नाही. कसला कसला वचन. आम्ही वचन मागला नाही तुमच्याकडून. कसला वचन कसला आम्ही देव मागता तुमच्याकडं. मागला वचन तुमच्याकडं. कसला वचन देत नाही तुम्ही. आमच्या देवाला जुन्यापासून चेहरा नाही. मग खाना कोणाला द्यायचं आपण त्याला बसू. आपण कोंबडा कोणाला द्यायचा मग तुम्ही सांगा. मग कारण वयस्कर माणसात 3च दिसतात तुम्ही 1 2 3. हा जो कोंबडा देतात आपण देवारात न द्यायचा. देवाराच्या बाहेर द्यायचे उंबड्याच्या बाहेर. पण हा मान कोणाला द्यायचा मग तुम्ही सांगा आम्हाला. एक तर तुम्ही सांगा नाही तर मी सांगतो तसं करा. काय करायचा नाही. आपल्याला काय बघायचं ना. आपल्याला एकमेकाला घेऊन चालायचे. देवा आपल्याला या लेकरांचं संरक्षण करायचे. संरक्षण करण्यासाठी गादीचा मालक हवाय. हा संरक्षण करण्यासाठी गादीचा मालक हवाय. मग गादीचा मालक कोणत्या रूपाने बसतो तुम्ही सांगा. आम्ही चेहरा बसवणार नाही. तुम्ही नका बसू. मग काय बसवायचा. हा तुम्ही सांगाल. तू बसू पण देत नाही ना. आम्ही बसवतो बसून देणार पण नाही. तुम्ही सांगा आम्हाला. जुनं झाड आहे आपलं
आणि वयस्कर मध्ये 3च महाराज या बाबा तुम्ही ना आम्हाला सांगा आनंदाने आरती देऊ तुम्हाला मग ह्या देवाऱ्यात बसवायचा का नाही बसवायचा तो भाग नंतर पण आम्हाला एवढंच विचारायचे गादीचा मालक कोणत्या रूपाने बसवायचा सांगाल का तुम्ही मग तुमच्याकडे आदिमाय शक्ती कालिका येते ना मग कालिकाचा जोडीदार कोणत्या रूपाचा आहे तो बसवलेला चालेल जी कालिका माता कोणती कुठे गेले घ्या गाणी कालिकाचा कालिका देवारात बसवले का आपल्या इथं हा थांबव देवारात कालिका बसवले का म्हणजे देवारात जर बसू शकता कालिका देवारात बसवता येते का तर चेडा बसवलं नाही तर कालिकाचा जोडीदार कोणी ते पण सांगतो घ्या गाणी एक कालिकाचा बसन जो क्या आई मेरी काली ओ बसन खोटे ही कालिका माता देवी चाल लवकर हे कालिका माता आई ये ग लवकर कालिका माता देवी चाल लवकरी कालिका माता आई ये ग लवकरी आई कालिका माता देवी ये ग लवकर आई कालिका माता देवी चाल लवकर चल रूपामध्ये आता आल्यात ना चला रूपामध्ये चला रूपामध्ये मग त्या देवारात जर कालिका बसू शकता तुम्ही मग ह्या देवारात गादीचा मालक नाही बसू शकत आम्ही नातांच्या संरक्षणामध्ये आहेत नासांच्या संरक्षण आपण गादीचा मालक कोण बसवायचं मग आम्ही बसू का आमच्या पद्धतीने जे कुलाला चालेल तेच त्या आरतीचा मान त्यांना एक सुवासिनी या. या सुवास पकडा 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 द्या आनंदाने आरतीचा मान घ्या चला आरतीचा मान घ्या तुमचा झाडाला तकलीफ नकोय कापूर द्या आता सांडे महाराज कापूर द्या ठीक आहे माचीस घ्या ना पेटवा खरं जाऊ द्या खुर्ची वाचवा जुनं वयस्कर आहेत म्हणून आपल्याला वारी जास्त नाही करायची कारण वयामानाने त्यांना आता नाही जपणार जास्त पण त्या काही गोष्टी सांगल्यात ते लिहून ठेवा काही गोष्टी सांगल्यात काही गोष्टी वेगळ्या पण सांगल्यात वेगळ्या म्हणजे काय कधी कधी ते दुसऱ्या ह्याच्याने बोलायचं संचार सुटल्यानंतर जाऊ दे त्यांना जागे जाऊ दे जास्त द्या रस्ता द्या ना